एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. देवळाली प्रवरासह 32 गावात आमदार हेमंत ओगले हे विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाहीत. त्यांच्या कामाच्या झंझावातातून 8 महिन्यातच स्पष्ट झालंय. आमदार ओगले विधान भवनात मतदारसंघातील प्रश्न अत्यंत तळमळीने मांडत असून विरोधी बाकावर असताना देखील अनेक कामं मार्गी लावल्याचं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील आमदार ओगले यांच्या स्थानिक विकास निधीतून झालेल्या 40 लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या व जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार तनपुरे यांच्या हस्ते पार पडलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार हेमंत ओगले, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुरेश निमसे, शिवसेनेचे राहुरी तालुका प्रमुख सचिन म्हसे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, शिवाजी काका मुसमाडे, शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे, दत्ता कडू, भागवत मुंगसे आदी उपस्थित होते. आमदार हेमंत ओगले म्हणाले की येणाऱ्या काळात 1.5 कोटी रुपयांचं विकास कामे देवळाली नगरपालिका हद्दीत मंजूर करून आणली असून त्याचं भूमिपूजन लवकरच केलं जाणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता देवळाली नगरपालिकेत आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनमानसांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असंही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे यांनी केलं. यावेळी देवळाली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोते, माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी, डॉक्टर विश्वास पाटील, सतीश वाळून, सुयोग नालकर, नानासाहेब कदम, रामचंद्र काळे, बाळासाहेब खंदे, गोवर्धन शेटे, कारभारी होले, उत्तम कडू, राजेंद्र कदम, भास्कर कोळसे, गंगाधर गायकवाड, वसंत कदम, भगवान गडाक, मोन्नाताई चावरे, अशोक खुरूद, बाळासाहेब खुरूद, ललित चोरडिया, तैनूर पठाण, संजय पाटील, भाऊसाहेब गुंजाळ, भागवत मुसमाडे, दत्तात्रय गडाक, ॲडव्होकेट प्रकाश संसारे, कुणाल पाटील, शुभम पाटील, मयूर अडागळे, प्रणव जाधव, कॉन्ट्रॅक्टर महेश मोरे, ओंकार कोबर्णे, ऋषिकेश शिरसाट, संग्राम जाधव आदींसह मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव गिरमे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील होते. ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे करतील. सरकारला चुकीची धोरणं घेण्यापासून प्रवृत्त करण्याचं काम आता विधानसभेमध्ये मला वाटतं 48 आहेत ना तुम्ही फक्त, म्हणजे समोरच्या बाजूने 232. आता मी अनुभवलंय तिथं काय असतं काय. एक तर अध्यक्ष इकडे बघतच नाही, आपण लय बोलायला लागलो की लगेच हा बसा, इकडं मात्र भलती त्या सत्ताधारी पक्षाला, नाहीतर लोकांना काय वाटतं की आमदार साहेब तुम्ही बोलतच नाही किंवा काय तुम्ही बोलता, पण बरेचदा पण लोकांना माहित नसतं की विधानसभेचे अध्यक्ष आता कसं तिथं काय आता चालतं काय. आता तुम्हाला काय सांगावं काय, एवढे जाऊ दे, आता मी त्याच्यावर जास्त काय बोलत नाही. पण या सगळ्यामधून देखील तुम्ही 48 जरी असताल तरी राज्य वाचवण्याचं काम तुम्हाला 48 लोकांना करायचंय. मला खात्री की जेव्हा केव्हा परत निवडणुका होतील त्यावेळी हे चुकीच्या विचाराचं सरकार जाऊन पुन्हा एकदा आपल्या चांगल्या विचाराचं, विशेषतः ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या विचाराचं सरकार हे निश्चितपणे राज्य झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण खूप वेळ आम्हाला या ठिकाणी देवळालीकरांना दिला. एवढी मी सांगितलं निधीची एवढी कमी असताना देखील काही थोड्या का प्रमाणामध्ये होईना काही रस्त्यांकरता आमदार साहेबांनी आपल्या गावामध्ये निधी त्या ठिकाणी दिला. डीपीडीसीचे पैसे ठीक आहे, आज नाही आले तर उद्या येतील, थोडा उशीर होईल. त्या माध्यमातून देखील देवळाली नगरपालिका हद्दीमध्ये निश्चितपणे विकास कामंही होतील अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून देखील इथं आपण उघडलं आणि आम्हाला 32 गावातल्या लोकांना दूर रोखणार नाही याची शाश्वती आम्हाला त्यानिमित्तानं आली. सगळे बघा आणि आपलं मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. करण दादांचं देखील आपणही वेळ काढून या ठिकाणी आपलं देखील खरं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपले प्रश्न सोडवण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल असा विश्वास आहे. आपल्याला शिवसेना आघाडी असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्यांना एकत्रित येऊन या ते जसं आपण विधानसभेला प्रयत्न केला होता तसाच प्रयत्न करावा लागेल आणि त्या प्रयत्नावर नक्की यश येईल. कारण शेवटी आपण बघितलं की हे देवळाली प्रवरा कधी एका म्हणजे 5 वर्षाला, प्रत्येक 5 वर्षाला देवळाली प्रवराचा ट्रेंड बदलत गेलेला आहे. त्यामुळे याही वर्षी मागच्या वेळेस होते ते या वर्षी राहणार नाहीत. आपली सत्ता निश्चित आहे. त्यामुळे तुम्ही आपण सर्वजण आता कामाला लागू. कुठल्याही बाबतीत जरी सरकार आपलं नसलं तरी भांडायला मी खंबीर आहे. जेवढं भांडता येईल दादा तेवढं भांडतो.
डीपीडीसीत पण भांडतो आणि वरती भांडतो, परंतु आपल्याला निधीला काही कमी पडून देणार नाही, आपले प्रश्न कुठले प्रलंबित ठेवणार नाही, एवढी आपल्याला ग्वाही देतो. आपण दिलेल्या आशीर्वादाबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. जय हिंद, जय. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.